आता तमर सारखं तणनाशक ह्या एक 5-6 वर्षापूर्वी आले. हम्म, डायक्स नावाचं एक तण आहे. हम्म, पुन्हा टुफुर्डी आहे, शंकर आहे. आता रुंद पानाचे असतील तर टुफुर्डी बेंजी घेतोय, आणि गवतवर्गीय जास्त असतील तर डायरेक्स घेतोय. तमरही कधी कधी तर घ्यावं लागतंय, जास्त गवतवर्गीय असतील तर. परंतु हम्म, तणांचं व्यवस्थापन असं करतोय, तण हे आपले शत्रू नाही तर तण हे आपले मित्र आहे ते. मग तणांना कितपत वाढवतोय. आता खत मात्रा, तण बारीक बारीक दिसायला लागले आणि समजा आपल्याला खताची मात्रा द्यायची आहे, तरी काही शेतकरी देणार नाहीत. का तर आता रानामध्ये तण आहे म्हणणार, एक तर तणनाशक तरी फवारूया किंवा माणसं घेऊया आणि आधी पहिल्यांदा भांगलणी करून घेऊया आणि मगच मगच खत व्यवस्थापन, खत टाकून देऊया. परंतु आम्ही तसं न करता तण जरी असली तरी खत हे टाकून देतोय. आणि तसं केल्यामुळे आम्हाला असा फायदा आलाय की जे खत इतर पिकाने खात्यात किंवा ते वाहून जात्यात, त्यापेक्षा तणाने खाल्ली आणि तणच तिथं वाढली आणि तणच तिथं जर मारली तणनाशकानं, तर खूप मोठा जमिनीला हे फायदा होतोय. त्याची मुळं असतील, मग रुंद पानाची असतील, काय गवतवर्गीय असतील, तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला तणनाशकातून मिळतोय. समजा तणनाशक मारायला आता आम्ही असा त्या आकडेवारी पर्यंत आहे की तणनाशक मारायला 3,000 खर्च आला एका एकराला, असं गृहीत धरा हम्म. मजुरांसहित. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्याला 3,000 ते आपले वाया गेले नाहीत. ती तण तिथंच खाऊन मिली ती, आणि त्यांनी ते स्थिर साठ्यातलं अन्न खाल्लं आणि सेंद्रिय पदार्थात त्याचं रूपांतर केलं किंवा खाण्यायोग्य केली. खतं हम्म. खाण्यायोग्य केली, स्थिर साठ्यात आहे ती उपलब्ध साठ्यात आणली. त्यामुळे तण आपले शत्रू नाहीत, तण आपले मित्रच आहेत आता सध्या. आणि आपण जे तणनाशकानं त्याचं नियंत्रण केलं पाहिजे, पण ते केव्हा केलं पाहिजे, तर पिकाची स्पर्धा होऊन दिली नाही पाहिजे. लागण आहे किंवा खोडवा आहे तर ते लहान आहे, लहान अवस्थेत तण स्पर्धा न होता त्यापर्यंत ते फवरून तण मारली पाहिजेत. आणि ज्यावेळी पीक आपलं मोठं होऊन जाईल आणि तण ज्यावेळी तिथं वाढतात आणि त्या ज्यावेळी आपल्याला वाटतंय की आता स्पर्धा होणार नाही, अशा वेळी जर तण जून होऊन दिली आणि जून होऊन मारली, तर जून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला तिथं रानामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसेल. किंवा तण जाग्यावर मारण्यामुळं आपण जे तणनाशकासाठी जे पैसे घालवले ते पैसे आपले वाया जात नाहीत. का तर जसं आपण सांगतोय की ऊसाचं खोडकं इथंच ठेवा, सोयाबीनची हम्म. असतील, भुईमुगाची असतील किंवा ज्वारीची मुळं तिथेच ठेवा, मक्याची मुळं तिथंच ठेवा, बुडके तसेच ठेवा. तसं तण जर तिथं जाग्यालाच कुजली का नाही, खूप मोठा तण जमीन शुद्धीकरणाचं काम करते. ते नको असणारे काही खातात आणि उपलब्ध साठ्यामध्ये ते अन्न घेतात. आणि आपण ज्यावेळी तणनाशक फवारतो त्यावेळी ते तण मरून जातं आणि आपल्या असणाऱ्या लागण किंवा खोडवा पिकाला त्याचा खूप मोठा फायदा होतो. फक्त स्पर्धा करून द्यायची नाही, इतकीच तण आपण वाढवली पाहिजे.